तुमचं नाव सांगा. रंजना महाजन. काय काय त्रास होता तुम्हाला? कंबर दुखत होतं, हात पायांना मुंग्या येत होत्या. अजून रात्राची झोप लागायची नाही, काही नाही. मी झोपायची नाही तर घरची मला बोलायचे तू झोपत नाही, आम्हाला पण झोपू देत नाही. अच्छा. मग आम्ही डॉक्टरांकडे पण दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं कमरेला गॅप आहे असं. अच्छा. कुठे कुठे दाखवलं तुम्ही आधी? चाळीसगावला दाखवलं. कट्टन. चाळीसगावला दाखवलं, मालेगावला दाखवलं. अच्छा, ठीक आहे. काय काय ते इलाज काय काय घेतला तुम्ही? तिथं काही नाही, असं गोळ्या घ्या, व्यायाम करा असंच सांगायचे ते आम्हाला. अच्छा. त्या गोळ्यांनी त्यांनी काही फरक नाही पडला. तेवढा जेवढ्या गोळ्या खाल्ल्या तेवढाच फरक पडायचा. अच्छा. आणि तिकडे किती खर्च झाला असेल तुमचा अंदाजे दुसऱ्या दवाखान्यांमध्ये? 10-15 हजार झाला असेल. अच्छा. आणि त्याच्यात काही फरक नाही, जेवढ्या गोळ्या खाल्ल्या तेवढा फरक. अच्छा, ठीक आहे. आणि आता आपल्याकडं तुम्हाला कसं कळालं इथलचं? मी बहिणीने केलं, मग आली मी बहिणीचं ऐकून. अच्छा अच्छा. आणि आता तुम्हाला काय वाटतंय? आता फरक पडला मला. अच्छा. मग घरच्यांना जागवता का तुम्ही अजून बी? नाही, आता म्हणते तर झोपते तर उठत नाही. अच्छा. असं म्हणता घरचे. अच्छा. आणि बाकी तुम्हाला काय काय फरक वाटतोय आता मानेचा फरक वाटतो, कमरेचा वाटतो, हात पायांच्या मुंग्या बंद झाल्या, टाच दुखायची बंद झाली. अच्छा. किती ट्रीटमेंट झाली, किती थेरपी झाल्या तुमची आतापर्यंत आपल्याकडे? 4 महिन्याचा, 3रा का 4था महिना चालू झाला. अच्छा. म्हणजे 3रा महिना. म्हणजे 12 थेरपी झाल्या तुमच्या? 12 झाल्या. आता तुम्हाला 100 मध्ये किती टक्के फरक वाटतोय? समजा 100 मध्ये मला 60% पडला. 60% तुम्हाला फरक वाटतोय आता. ठीक आहे. आता जे दुसरे पेशंट आहेत जे गोळ्या खात आहेत, ऑपरेशन वगैरे चालले, त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी पण यावं इथं. अच्छा.